श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। जयो राधा माधव कुंज बिहारी। जयो राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जयो गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जनरंजन। यशोदानंदन व्रज जनरंजन। जमुना तीरा वनचारी। जमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे रामो 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 हरे हरे। जयो राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जयो जगन्नाथ जयो बलदेव जयो सुभद्रा। जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे। जयो गौरानिताय जयो गौरानिताय। जयो जयो प्रभुपाद जय गुरुदेव जय गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायण
नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवतसेवया भगवतिरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगना रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगना ललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त श्रीराधाकान्त नमोऽस्तुते तप्तकाञ्चन गौराङ्गी श्रीराधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभुजी माताजी सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। एक मिनिट एक मिनिट हरे कृष्ण। तर आपण मागच्या वेळेस एक पाद विभूती आणि त्रिपाद विभूती यांच्यावर चर्चा करत होतो की कुणाच्या लक्षात आहे का प्रभूजीच माताजीच एक पाद विभूती म्हणजे कशाला म्हटलेलं आहे ब्रह्माजींनी? हरे कृष्ण। हरे कृष्णा प्रभूजी धन्यवाद। हा धन्यवाद माताजी बोल। प्रभूजी एक पाद म्हणजे भौतिक जो आपली हे आहे ते फक्त एक पाद म्हणजे 1/4 जगत आहे आणि हा 3/4 म्हणजे भौतिक जगत आध्यात्मिक जगत आहे। आध्यात्मिक जगत आहे हा। त्रिपाद विभूती हे आध्यात्मिक जगताला म्हटलेलं आहे आणि एकपाद विभूती हे भौतिक जगताला म्हटलेलं आहे। आणि आपण याच्यावर चर्चा केली की कशा प्रकारे मुक्तात्मे आहेत ते आध्यात्मिक जगतामध्ये निवास करतात आणि जे व्यक्ती जे बद्धात्मा आहेत म्हणजे की या भौतिक जगातील भगवंतांच्या पेक्षा स्वतंत्र होऊन आनंद उपभोगण्यामध्ये इच्छुक आहेत अशा प्राणीमात्रांना या
एकपाद विभूती भौतिक जगतामध्ये स्थान दिलं जातं. आणि आपण हे पण पाहिलेलं की आध्यात्मिक जगताचा जो आकार आहे तो भौतिक जगताच्या 3 पट सांगितलेला आहे. परंतु तसं पाहायला गेलं तर आध्यात्मिक जगत अनंत आहे. त्याला कोणत्याही सीमा किंवा सीमितता नाहीये. का? कारण भगवंत स्वतः अनंत आहेत. त्याच्यामुळे असं कुणाला वाटण्याचं कारण नाही, की आध्यात्मिक जगतामध्ये काय आपल्यासाठी जागा नाहीये. भगवंत सर्व प्राणीमात्रांना सर्व सुविधा देण्यासाठी हे सक्षम आहेत. त्याच्यामुळे आध्यात्मिक जगतामध्ये पण पूर्ण सुविधा उपलब्ध आहेत. परंतु भगवंत फक्त आपल्या स्वतंत्ररित्या आनंद उपभोगण्याची जी मनस्थिती आहे, त्याला दुरुस्त करण्याची वाट पाहत आहेत. तर आपण श्लोक क्रमांक 20 पासून पुढे जाऊ. माताजी, श्लोक क्रमांक बरोबर आहे ना? हो 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 प्रभूजी. ठीक आहे. तर कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. आणि या श्लोकामध्ये येणाऱ्या आजच्या चर्चेमध्ये ब्रह्माजी हे विशिष्ट प्रकारचं कारण सांगतात, की जे शास्त्रानुसार आपल्या भौतिक भवबंधनांमध्ये अडकण्याचं जे मूळ कारण आहे, त्याच्यावर ब्रह्माजी इथे सांगत आहेत. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. पादाश्रयो बहिश्चासन् पादाश्रयो बहिश्चासन् अप्रजानां य आश्रमः अप्रजानाम् आश्रमः अन्तस्त्रिलोक्यास्त्वपरो अन्तस्त्रिलोक्यास्त्वपरो अन्तत्रिलोक्यात्परो ग्रहमेधो बृहद्व्रतः ग्रहमेधो बृहद्व्रतः. हरे कृष्ण. योजना माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. दंडवत. भगवंतांच्या 3/4 शक्तीची निर्मिती असलेले आध्यात्मिक जगत या भौतिक जगताच्या पलीकडे स्थित आहे आणि विशेषतः ज्यांना कधीही पुनर्जन्म नसतो अशा लोकांसाठी ते आहे. गृहस्थ जीवनामध्ये आसक्त असणाऱ्या आणि ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीत नसलेल्या अन्य लोकांना या भौतिक त्रिलोकातच राहणे भाग आहे. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा वर्णाश्रम धर्म किंवा सनातन धर्म पद्धतीच्या परमावधीचे स्पष्ट विवेचन भागवताच्या या विशिष्ट श्लोकामध्ये करण्यात आले आहे. मनुष्याला देण्यात येऊ शकेल असा सर्वोच्च लाभ म्हणजे त्याला विशेष करून मैथुन जीवनापासून विरक्त होण्याचे प्रशिक्षण देणे होय. कारण मैथुन भोगामुळेच भौतिक जगातील बद्धावस्था जन्मोजन्मी निरंतर सुरूच राहते. ज्या मानवी संस्कृतीमध्ये मैथुन जीवनावर नियंत्रण नाही ती कनिष्ठतर दर्जाची संस्कृती होय. कारण अशा भोगी आणि विषयी वातावरणात भौतिक देहामध्ये बद्ध झालेल्या जीवात्म्यासाठी मोक्षाची संधी नसते. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ही दुःखे भौतिक देहाशी संबंधित असतात आणि आत्म्याला त्यांच्याशी मुळीच कर्तव्य नसते. तथापि विषयोपभोगासाठी शारीरिक आसक्तीला प्रोत्साहन दिले जाते. तोपर्यंत जीवात्म्याला भौतिक शरीरामुळे जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा पुन्हा येरझारा घालण्यास भाग पाडले जाते. या भौतिक शरीराची तुलना जीर्ण होण्याच्या अधीन असलेल्या वस्त्रांशी करण्यात येते. मनुष्य जीवनाचा सर्वोच्च लाभ प्रदान करण्यासाठी वर्णाश्रम पद्धती आपल्या अनुयायास प्रारंभीच ब्रह्मचारी आश्रमापासून ब्रह्मचर्य व्रताचे पालन करण्यासाठी प्रशिक्षण देते. ब्रह्मचर्याचे कठोरपणे पालन करण्यासाठी प्रशिक्षित केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ब्रह्मचारी जीवन आहे. मैथुन जीवनाचा अनुभव नसलेले तरुण सहजपणे ब्रह्मचर्य व्रताचे पालन करू शकतात आणि अशा जीवनाच्या तत्वांमध्ये स्थिर झाल्यावर मनुष्य भगवंतांच्या 3/4 शक्तीच्या विश्वात प्रवेश करण्याच्या परमोच्च पूर्णावस्थेप्रत सहजपणे मार्गक्रमण करू शकतो. पूर्वीच वर्णन केलेले आहे की भगवंतांच्या 3/4 शक्तीच्या विश्वामध्ये मृत्यू, भय इत्यादी पूर्णपणे अनुपस्थित आहे आणि त्या ठिकाणी मनुष्य सुख आणि ज्ञानयुक्त परिपूर्ण आनंदी जीवन जगतो. कुटुंबामध्ये आसक्त झालेल्या गृहस्थाश्रमी व्यक्तीला जर ब्रह्मचारी जीवनाच्या तत्वाचे प्रशिक्षण देण्यात आलेले असेल तर तो सहजपणे कामजीवनाचा त्याग करू शकतो. गृहस्थाश्रमी व्यक्तीला वयाच्या 50व्या वर्षी गृहत्याग करून अरण्यामध्ये वास करण्यासाठी जाण्याचा परामर्श देण्यात आला आहे.
पंचशोर्ध्वन वनं व्रजेत. त्यानंतर कुटुंबियांवरील आसक्तीतून पूर्णपणे विरक्त झाल्यावर तो संन्यासाश्रम स्वीकारून भगवत सेवेमध्ये परिपूर्ण रीतीने संलग्न होऊ शकतो. ब्रह्मचर्य व्रताचे पालन करण्यासाठी आपल्या अनुयायांना प्रशिक्षण देणारी कोणतीही धार्मिक पद्धती ही मनुष्यासाठी चांगली आहे. कारण अशा प्रकारे प्रशिक्षित झालेल्या व्यक्तीच दुःखमय भौतिक जीवनाचा अंत करू शकतात. भगवान बुद्धांनी सांगितलेली निर्वाण तत्वे सुद्धा दुःखमय भौतिक जीवनाचा शेवट करण्यासाठीच आहेत. मूलतः शांकर, बौद्ध आणि वैष्णवांच्या पद्धतीमध्ये याबाबतीत काहीही भेद नसला तरी याच प्रक्रियेची सर्वोच्च सिद्धी या ठिकाणी भागवतात परमपूर्णत्वाची स्पष्ट कल्पना देऊन सांगण्यात आली आहे. जन्म, मृत्यू, दुःख, भय यांपासून मुक्त अशा परमपूर्ण स्तराची प्राप्ती करून घेण्यासाठी यांपैकी कोणतीही पद्धती आपल्या अनुयायांना ब्रह्मचर्य व्रत खंडित करण्याची अनुमती देत नाही. गृहस्थाश्रमी आणि ज्यांनी जाणीवपूर्वक ब्रह्मचर्य व्रत मोडले आहे, ते अमरत्वाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाहीत. पुण्यवान गृहस्थाश्रमी पतित योगी किंवा पतित आध्यात्मिक भौतिक जगतातील उच्चतर ग्रहालोकांपर्यंत उन्नत होऊ शकतात. भगवंतांची 1/4 शक्ती. परंतु अमरत्वाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी ते अपयशीच ठरतात. अबृहद व्रत म्हणजे ब्रह्मचर्य व्रत भंग केलेल्या व्यक्ती होत. वानप्रस्थ, गृहस्थ जीवनातून निवृत्त झालेले आणि संन्याशांना जर पूर्णत्वाच्या प्रक्रियेमध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर ते ब्रह्मचर्य व्रत खंडित करू शकत नाहीत. ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्यासी यांचा पुनर्जन्म घेणे अप्रज हा उद्देश नसतो. तसेच ते गुप्तपणे संभोग करू शकत नाही. अशा प्रकारे जर अध्यात्मवाद्याचे पतन झाले, तर ते आणखी एका मनुष्य जन्माची संधी देऊन भरून काढता येते. तो जन्म एखाद्या विद्वान ब्राह्मणाच्या किंवा श्रीमंत व्यापाऱ्याच्या कुटुंबामध्ये मिळून त्या ठिकाणी उन्नती करण्याची आणखी एक संधी प्राप्त होऊ शकते. तथापि अमरत्वाचे परमपूर्णत्व हे मनुष्य जन्म मिळताक्षणीच प्राप्त करणे उत्तम. अन्यथा मनुष्य जन्माचा संपूर्ण उद्देशच पूर्णपणे निष्फळ होईल. आपल्या अनुयायांना या ब्रह्मचर्य व्रतासंबंधी मार्गदर्शन करताना श्री चैतन्य महाप्रभू अतिशय कठोर होते. छोटा हरिदास नामक त्यांचा एक वैयक्तिक सेवक होता आणि ब्रह्मचर्य व्रत पालन करण्यात त्याच्या हातून चूक झाल्यामुळे श्री चैतन्य महाप्रभूंनी त्याला कठोर शिक्षा दिली होती. म्हणून ज्या अध्यात्मवाद्यास भौतिक दुःखांपलीकडील राज्यात उन्नत होण्याची इच्छा असेल, त्याच्यासाठी विशेष करून संन्यासाश्रमात संभोग करण्यात जाणीवपूर्वक गुंतणे हे आत्महत्येपेक्षाही वाईट आहे. संन्यासाश्रमात मैथून करणे हे धार्मिक जीवनाचे अत्यंतिक विकृत स्वरूप होय आणि असा भ्रष्ट मनुष्य योगायोगाने शुद्ध भक्ताच्या संपर्कात आला तरच वाचू शकेल. हरे कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. श्रील प्रभुपादजी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर कधी कधी आपण पाहतो की सामान्य लोकांचा असा गैरसमज असतो की आध्यात्मिक जीवन हे पारिवारिक जीवनाला डिस्करेजला आपण मराठीमध्ये काय म्हणतो की परवानगी देत नाही का, की नकोसं वाटतं का पारिवारिक जीवन अध्यात्मवाद्यांसाठी? तर उत्तर आहे असं काही नाहीये. का? कारण श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत स्वतः एक श्लोक म्हणतात, धर्म अविरुद्धेषु. 7व्या अध्यायामध्ये श्लोक येतो, बलं बलवतां चाहं काम राग विवर्जितम धर्म अविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभा. याच्यामध्ये भगवंत सांगतात की कशा प्रकारे जे बलवान आहेत त्यांचं बल हे भगवंत स्वतः आहेत आणि काम राग विवर्जितः, की जे निम्न गुण आहेत प्रकृतीचे, काम असो किंवा आसक्ती असो, इच्छा असो, यापासून विलग असं जे बलवंतांचं जे बल आहे ते भगवंत स्वतः आहेत. आणि धर्म अविरुद्ध भूतेषु, आणि अशी कामाची क्रिया जी की कृष्ण कॉन्शियस प्रोजेनी, म्हणजे भगवत भक्तीमध्ये प्रोजेनीला आपण म्हणतो प्रजा किंवा मुलं बाळ निर्माण करण्यासाठी जे
काम आहे त्याच्या भगवंत सांगतात की ते स्वतः ते दर्शवतात. परंतु शास्त्राचा किंवा अध्यात्मवाद्यांचा विरोध कशाला आहे? व्याभिचारी वृत्तीला. शास्त्र सांगतं आपल्याला भागवतामध्ये पण ऋषभदेव महाराजांच्या शिकवणीमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतं की कशा प्रकारे ज्यावेळेस ह्या गोष्टीचा, ह्या मुद्द्याचा उपयोग हा भगवंतांच्या सेवेमध्ये मुलं जन्माला घालण्यासाठी न करता स्वतःच्या व्याभिचारी वृत्तीसाठी किंवा स्वतःच्या भगवंतांपासून विलग होऊन स्वतंत्रपणे आनंद उपभोगण्याच्या वृत्तीबद्दल शास्त्रामध्ये नियम सांगितलेले आहेत की ती गोष्ट आध्यात्मिक जीवनासाठी बिलकुल चांगली नाहीये. आणि का चांगली नाहीये? ऋषभदेव स्वतः सांगतात. 5वा स्कंद 5वा अध्याय 8वा श्लोक. कृपया हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. पुंसं स्त्रिया मिथुनी भावम एतम पुंस पुंसं स्त्रिया मिथुनी भावमे भावमेतं तयोर्मिथो हृदय ग्रंथीम आहुः तयोर्मितो हृदय ग्रंथि आहुः अतो ग्रह क्षेत्र सुताप्त वित्तैर अतो तै जनस्य मोहोऽयम् अहं ममेति. जनस्य मोहोऽयमहं ममेति. ममेति. तर या श्लोकामध्ये ऋषभदेव त्यांच्या 100 पुत्रांना, ज्यांच्यामध्ये सर्वात मोठे आहेत भरत महाराज, त्यांना संबोधून सांगतात की या भौतिक जगाचं मूळ जे स्रोत किंवा ज्याला रूटला आपण मूळ कुठे आहे भौतिक जीवनाचं, ते म्हणतात पुंस स्त्रिय मिथुनी भावम एतम, की जो स्त्री आणि पुरुष यांच्यामधलं जे आकर्षण आहे, ऋषभदेव सांगतात की ते भौतिक जीवनाचं मूळ आहे. आणि ह्या आकर्षणाने काय होतं? तयोर मिथो हृदय ग्रंथीम आहुः, ज्या हृदयातल्या भौतिक आसक्ती आहेत त्या अधिकाधिक दृढ होत जातात. आणि या हृदयातल्या आसक्ती दृढ झाल्याने काय होतं? अतो ग्रह क्षेत्र सूत आप्त वित्तैर, त्याच्यामुळे व्यक्ती कोणत्या गोष्टींच्या प्रती आसक्त होतो? ग्रह म्हणजे घर, क्षेत्र म्हणजे संपत्ती, जमीन, जुमला, ह्या गोष्टी. क्षेत्र, सूत म्हणजे मुलं बाळ, आप्त म्हणजे नातेवाईक, आणि वित्तैर म्हणजे धनसंपत्ती, ऐश्वर्य. ह्या सगळ्यांच्या प्रती व्यक्ती अधिकाधिक भौतिकदृष्ट्या बंधनांमध्ये बांधला जातो. आणि काय विचार करतो असा व्यक्ती? जनस्य मोहोयम अहम ममेती, केवळ मी आणि माझ्या संबंधित माझी बायका, मुले, नातेवाईक, मित्रसंबंधी, आप्तेष्ट, धन, संपत्ती, जमीन, जुमला इत्यादी अशा गोष्टींच्या प्रती भौतिक आसक्ती वाढत जाते. तर हे स्वतः भागवतामध्ये ऋषभदेवांनी सांगितलंय. मग असं आहे का की जर ह्या आकर्षणामुळे भौतिक आसक्ती जर वाढत जाते तर मग गृहस्थ जीवनच नकोय का? असं अजिबात नाहीये. आपण एक छोटंसं उदाहरण देतो आपल्याला हे पटवून सांगण्यासाठी की आध्यात्मिक जीवन हे कसं गृहस्थ आश्रमाच्या विरोधात नाहीये. आपण एक श्लोक पाहू जो की यमराज स्वतः यमदूतांना सांगतात, 12 महाजनांची यादी देतात त्याच्यामध्ये. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. स्वयंभूर्नारद शंभू स्वयंभूर्नारद शंभू कुमार कपिलो मनुः कुमार कपिलो मुहुः प्रल्हादो जनको भीष्मो प्रल्हादो जनको भीष्मो बलिर्वैयासकीर्वयम् बलिर्वैयासकीर्वयम् द्वादशैते विजानीमो द्वादशे एते विजानीमो
धर्मं भागवतं भटः धर्म धर्मं भागवतं भागवतं गुह्यं विशुद्धं दुर्बोधं गुह्यं विशुद्धं दुर्बोधं यं ज्ञात्वा अमृतम् अश्नुते यं यं ज्ञात्वा अमृतम् अश्नुते. तर या ठिकाणी यमराज स्वतः 12 महाजनांची यादी सांगत आहेत. कोण कोण आहेत ते? ब्रह्माजी, नारद, शिवजी किंवा शंकर, चतुष्कुमार, कपिल मुनी जे की देवाहुती आणि कर्दम मुनी यांचे पुत्र आहेत, स्वयंभू मनु, प्रल्हाद महाराज, जनक महाराज, भीष्म पितामह, बली महाराज, शुकदेव गोस्वामी आणि आय मायसेल्फ. आय म्हणजे कोण? यमराजजी स्वतः. तर हे 12 महाजनांची यादी यमराजींनी सांगितलेली आहे. याच्यामध्ये जर आपण एक गोष्ट व्यवस्थितरित्या पाहिली प्रभूजीज माताजीज, तर या 12 महाजनांपैकी 7 महाजन गृहस्थ जीवनातले आहेत. हो ना? की जसं की आपण पाहतो ब्रह्माजी हे स्वतः गृहस्थ जीवनातले आहेत. नारद मुनी ब्रह्मचारी आहेत. शिवजी शंकर हे स्वतः गृहस्थ जीवनाचं पालन करणारे आहेत. कुमार हे ब्रह्मचारी आहेत. कपिल देव हे स्वतः ब्रह्मचारी आहेत. स्वयंभू मनु गृहस्थ आहेत. प्रल्हाद महाराज, जनक महाराज गृहस्थ आहेत. भीष्मदेवांनी ब्रह्मचार्याचं पालन केलं. बली महाराज गृहस्थ आहेत. शुकदेव गोस्वामी ब्रह्मचारी आहेत आणि यमराजी स्वतः गृहस्थ आहेत. तर सांगण्याचा अर्थ की 12 पैकी 7 महाजन हे गृहस्थ आहेत. तर जर आणि हे महाजनांचा अर्थ काय? महाजनो येन गत सपंथ. शास्त्र सांगतं, श्रीमद भागवत सांगतं की हे 12 महाजन हे आध्यात्मिक जीवनात पथप्रदर्शक आहेत बाकीच्या जीवांसाठी. महाजनो येन गतः सपंथ. इथे पण यमराजी सांगतात हे जे 12 महाजन आहेत, द्वादश ते विजानीमो, की जे भागवताचे तत्व आहेत त्यांना काय लिहिलंय? ज्ञात आहेत. This transcendental religious principle, which is known as Bhagavata Dharma, is uncontaminated and it is very confidential and difficult for ordinary human beings to understand. But if by chance one fortunately understands it, he is immediately liberated and thus returns back to Godhead. की हे भागवत धर्म जो आहे, भागवत धर्माचे जे तत्व आहेत, या 12 महाजनांना विस्तृतरित्या सविस्तर माहिती आहेत आणि त्यांनी दाखवून गेलेला मार्गक्रमण करणं हे बाकीच्या जीवांचं कर्तव्य आहे, यमराजजी सांगतात. तर जर आध्यात्मिक जीवन गृहस्थ आश्रमाच्या विरोधात असतं तर 12 पैकी 7 महाजन हे गृहस्थ नसले असते. हो ना? 7 म्हणजे 12 पैकी बहुमत तसं पाहायला गेलं तर गृहस्थ जीवनासाठी आहे. त्याचप्रमाणे आपण भगवंतांचे जर वेगवेगळे अवतार पाहिले तर बहुतांश अवतार हे गृहस्थ जीवनाचं पालन करणारे आहेत. जसे की भगवंत कृष्णांना किती साऱ्या हे होत्या, राण्या होत्या प्रभूजीज माताजीज? 16,108. 16,108. आणि प्रत्येक राणीला किती मुलं मुली होते? 10. 10 मुलं आणि 1 मुलगी अशा प्रकारे. म्हणजे 16,108 गुणिले 10 म्हणजे जवळपास 1,61,000 मुलं आणि 16,108 ह्या मुली एवढ्या भगवंतांना अपत्य होती. तर सांगण्याचा हेतू हा की गृहस्थ जीवनाच्या विरोधात आपण अजिबात नाही आहोत. या उदाहरणांवरून आपल्याला दिसतं भगवंतांचे केवळ काही अवतार जसं की नरनारायण ऋषी किंवा वामनदेव यांनी ब्रह्मचार्य व्रताचं पालन केलं किंवा चैतन्य महाप्रभू ज्यावेळेस त्यांनी संन्यास धर्म स्वीकारला तर यांनी ब्रह्मचार्य व्रताचं पालन केलं. परंतु बहुतांश अवतार आणि बहुतांश महाजन हे गृहस्थ आपल्याला पाहायला मिळतात. आणि यांच्यापैकी काही महाजनांची तर सेवा आहे की भगवंतांची जी सृष्टी आहे, जे जीव आहेत त्यांना शरीर प्रदान करणं. म्हणून ब्रह्माजींपासून जे सुरुवातीचे मुलं जन्माला आले इन्क्लुडिंग स्वयंभू मनु यांना प्रजापती म्हटलं जातं.
कशामुळे? प्रजापती म्हणजे प्रजेचा विस्तार करणे हे त्यांचं कर्तव्य आहे किंवा सेवा आहे. तर त्याच्यामुळे त्यांना प्रजापती म्हटलं जातं. तर आजच्या श्लोकामध्ये येण्यासाठी असा विचार कोणी करू नये, की इथे लिहिलेलं आहे, गृहस्थ जीवनात आसक्त असणाऱ्यांना किंवा ब्रह्मचारी व्रताचं पालन न करणाऱ्यांना आध्यात्मिक जगतात जाणं खूप अवघड आहे. याचा अर्थ असा नाही, की कुणीच गृहस्थ जीवनाचं पालन करू नये. परंतु म्हणणं काय आहे? भगवद्गीतेतील जे श्लोक पाहिले आपण, त्याच्यावरून शास्त्राचं काय आहे, की हे गृहस्थ जीवन कसं असलं पाहिजे? धर्म अविरुद्ध भूतेषु, की धर्माच्या विरुद्ध नसलं पाहिजे. अविरुद्ध म्हणजे विरुद्ध नसणे. आणि धर्माच्या अनुसार गृहस्थ जीवनाचं पालन करणं म्हणजे जी क्रिया आहे ती केवळ आणि केवळ भगवत भक्तांना या जगात येण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्या आपल्या मुलांना भगवत भक्तीमध्ये सुरुवातीपासून प्रशिक्षण देण्यासाठी गृहस्थ जीवन बनलेलं आहे, न की मनानुसार स्वतंत्रपणे व्यभिचार करण्यासाठी. सगळ्यांना ही गोष्ट क्लिअर आहे? प्रभूजीच, माताजीच, कुणाला काही डाऊट आहे का याच्यामध्ये? हरे कृष्ण. सगळे नाही शांत. प्रभूजी, नाही नाही समजलं प्रभूजी. ठीक ठीक आहे. आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 21. सुती विचक्रमे विश्वन् श्रुती विचक्रमे विश्वं शासनान शने उभे शासनान शणे उभे यद अविद्या च विद्या च यद् अविद्या च विद्या च पुरुषस्तुभ याश्रयः पुरुषस्तु भयाश्रयः पुरुषस्तु उभय आश्रयः पुरुषस्तु भय आश्रयः. कुणाला वाचायचंय का? प्रभूजीच, माताजीच, हरे कृष्ण. वाचून हरे प्रभूजी. कृष्ण. हा, संजना माताजी तुम्ही वाचा, क्षितिजा माताजी तुम्ही पुढचं वाचा. हो हो चालेल प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. सादर प्रणाम. धन्यवाद. आपल्या शक्तीद्वारे सर्वव्यापी पुरुषोत्तम श्री भगवान अशा रीतीने नियंत्रण करण्याच्या आणि भक्तिपूर्ण सेवेच्या क्रियांचे सर्वतोपरी पूर्णपणे स्वामी आहेत. ते सर्व परिस्थितींचे अज्ञान आणि वास्तविक ज्ञान या दोहोंचेही परम स्वामी आहेत. तात्पर्य: विश्वं हा शब्द या श्लोकात महत्वपूर्ण आहे. जो प्रत्येक कार्यक्षेत्रात पूर्ण रीतीने प्रवास करू शकतो त्याला पुरुष किंवा क्षेत्रज्ञ असे म्हटले जाते. पुरुष आणि क्षेत्रज्ञ या दोन संज्ञा व्यक्तिगत जीवात्मा आणि परम आत्मा भगवान या दोनांनाही सारख्याच लागू पडतात. भगवद्गीतेत 13.3 या विषयाचे विवरण पुढील प्रमाणे करण्यात आले आहे. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्रज्ञ योर्ज्ञानम यत्यज्ञानम मतं मम. क्षेत्र म्हणजे स्थान आणि हे स्थान जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. व्यक्तिगत आत्मा केवळ आपले मर्यादित कार्यक्षेत्र जाणतो, परंतु परमात्मा भगवान अनंत कार्यक्षेत्रांविषयी सर्व काही जाणतात. जीवात्मा केवळ आपल्या विचार, भावना आणि संकल्प करण्याच्या क्रियांविषयी जाणतो, परंतु सर्व नियंत्रक परमात्मा सर्वत्र उपस्थित असल्यामुळे प्रत्येकाच्याच विचार, भावना आणि संकल्प करण्याच्या क्रिया जाणतो. यामुळे जीवात्मा हा आपल्या वैयक्तिक क्रियांचा अंशरूप स्वामी आहे. तर पुरुषोत्तम श्री भगवान हे प्रत्येक जीवाच्या भूत, वर्तमान आणि भविष्यातील सर्वच क्रियांचे स्वामी आहेत. वेदाहम समितितानी. केवळ अज्ञानी व्यक्तीच भगवंत आणि जीवांमधील हा भेद जाणत नाही. अचेतन जड पदार्थांपासून भिन्न असणारा जीव ज्ञानाच्या बाबतीत गुणात्मक दृष्ट्या भगवंतांशी अभिन्न असू शकेल, परंतु तो भूत, वर्तमान, भविष्याचे भगवंतांना जे परिपूर्ण ज्ञान आहे त्या बाबतीत त्यांच्याशी कधीच बरोबरी करू शकत नाही. जीव हा आंशिक ज्ञानी असल्यामुळे त्याला कधी कधी स्वतःच्या स्वरूप स्थितीचे विस्मरण होते. असे विस्मरण विशेषत्वाने भगवंतांच्या एकपाद विभूती कार्यक्षेत्रात अर्थात भौतिक जगतात दृगोचर होते, परंतु त्रिपाद विभूती कार्यक्षेत्रात अर्थात आध्यात्मिक जगतात जीवांना विस्मरण होत नाही, कारण त्या ठिकाणी
जीव हे विस्मरणशील अस्तित्वामुळे निर्माण होणाऱ्या सर्व प्रकारच्या कल्मशापासून मुक्त असतात. भौतिक शरीर हे सूक्ष्म आणि स्थूल रूपातील विस्मरणशीलतेचे प्रतीक आहे. म्हणून भौतिक जगतातील संपूर्ण वातावरणासच अविद्या अविद्या किंवा अज्ञान असे म्हटले जाते. तर आध्यात्मिक जगतातील संपूर्ण वातावरणास विद्या किंवा पूर्ण ज्ञान असे म्हटले जाते. अविद्येचे निरनिराळे स्तर आहेत आणि त्यांना धर्म, अर्थ आणि मोक्ष असे म्हणतात. अद्वैतवाद्यांची मोक्षाविषयीची कल्पना सुद्धा जीव आणि भगवंत यांच्यातील एकत्व म्हणजे शेवटी हा जीव भगवंतामध्ये विलीन होऊन त्यांच्याशीच एकरूप होतो. भौतिकवादाचा किंवा विस्मरणशीलतेचा अंतिम स्तर आहे. आत्मा परमात्म्याच्या गुणात्मक एकत्वाविषयीचे ज्ञान म्हणजे आंशिक ज्ञान आणि अज्ञानही आहे. कारण वर सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये परिमाणात्मक ज्ञानाचा समावेश नाही. व्यक्तिगत जीवात्मा हा ज्ञानाच्या बाबतीत भगवंतांशी कधीच स्पर्धा करू शकत नाही, अन्यथा त्याला विस्मरणावस्थेमध्ये ठेवण्यात आले नसते. म्हणून जीवात्म्याची विस्मरणशीलतेची एक स्थिती असल्यामुळे जीव आणि भगवंत यांच्यामध्ये अंश आणि पूर्ण यांच्याप्रमाणे सदैव भिन्नत्व असते. अंश हा कधीच पूर्णाशी स्पर्धा करू शकत नाही. यास्तव जीव आणि भगवंत यांच्यातील पूर्ण एकरूपतेची संकल्पना सुद्धा अज्ञानच आहे. अज्ञान किंवा अविद्येच्या क्षेत्रात सृष्टीवर प्रभुत्व गाजवण्याच्या उद्देशाने क्रिया केल्या जातात. म्हणून भौतिक जगतात प्रत्येक जण भौतिक जगतावर प्रभुत्व गाजवण्यासाठी ऐश्वर्य मिळवण्यात मग्न असतो. त्यामुळे तेथे सदैव नैराश्य आणि कलह ही अज्ञानाची प्रतीके दृष्टीस पडतात. परंतु ज्ञानाच्या किंवा विद्येच्या क्षेत्रामध्ये भगवत भक्ती असते. यास्तव भक्तिपूर्ण क्रियांच्या मुक्तावस्थेमध्ये अज्ञान किंवा विस्मरणाच्या म्हणजे अविद्या प्रभावामुळे कल्मशग्रस्त होण्याची मुळीच शक्यता नसते. अशा रीतीने भगवंत हे अज्ञान आणि ज्ञान या दोन्ही क्षेत्रांचे स्वामी आहेत व यापैकी कोणत्याही क्षेत्रात एखाद्या क्षेत्रात राहणे ही जीवाची निवड आहे. हरे कृष्ण. प्रभूजी सादर प्रणाम. श्रील प्रभुपाद की जय. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे, आपल्या शक्तींद्वारे सर्वव्यापी पुरुषोत्तम श्री भगवान अशा रीतीने नियंत्रण करण्याच्या आणि भक्तिपूर्ण सेवेच्या क्रियांचे सर्वतोपरी स्वामी आहेत. तेच सर्व परिस्थितींचे अज्ञान आणि वास्तविक ज्ञान या दोहोंचेही स्वामी आहेत. तर भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये एक श्लोक येतो. अपोहनम. कोणता श्लोक आहे माताजी प्रभूजीस तो? सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत स्मृतिर ज्ञानम अपोहनम च. वेदेश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृतवेद विदचाहम. धन्यवाद माताजी. तर या ठिकाणी भगवंत सांगतात, एक मिनिट हा, की सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत स्मृतिर ज्ञानम अपोहनम च, की भगवंतांपासूनच स्मृती स्मरण येतं, भगवंतांपासूनच ज्ञान प्राप्त होतं आणि अपोहनम च म्हणजे भगवंतांपासूनच विस्मरण पण येतं. तर त्याच प्रकारे इथे सांगितलेलं आहे की असे व्यक्ती ज्यांना ह्या भौतिक सृष्टीवर स्वतंत्रपणे उपभोग करण्याची वृत्ती आहे, अशा व्यक्तींचे नियंत्रक किंवा त्याच्या विरुद्ध दुसऱ्या प्रकारचे जीव ज्यांना स्वतंत्रपणे भगवंतांपासून विलग होऊन उपभोग नाही करायचा, तर भगवंतांच्या सेवेत स्वतःला जोडायचं आहे, पूर्ण आपल्या क्रिया भगवंतांच्या सेवेमध्ये जोडायच्या आहेत. अशा दोन्ही प्रकारच्या मनोवृत्तीचे स्वामी कोण आहेत? भगवंतच आहेत. त्याच प्रकारे सर्व परिस्थितींचे जे अज्ञान किंवा वास्तविक ज्ञान आहे, शास्त्रामध्ये सांगितलंय की दोघांचेही स्वामी भगवंतच आहेत. मग असा प्रश्न पडू शकतो की ज्यांना स्वतंत्रपणे भौतिक सृष्टीचा उपभोग घेण्याची इच्छा आहे, भगवंतांपासून विलग होऊन, अशा व्यक्तींना किंवा जे अज्ञानामध्ये राहण्याची ज्यांना इच्छा आहे, अशा व्यक्तींना भगवंत का मदत करतात किंवा का त्यांना सपोर्ट करतात किंवा त्यांची इच्छा का पूर्ण करतात? कारण की भगवंतांना कोणत्याही जीवाला बळजबरीने भक्तीमध्ये आणणे हे पसंत नाहीये. भगवंतांनी जे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक जीवाला
मायन्यूट इंडिपेंडन्स, मायन्यूट म्हणजे खूप छोट्या मात्रेमध्ये, खूप छोट्या प्रमाणामध्ये स्वातंत्र्य प्रत्येक जीवाला देण्यात आलेलं आहे, की आपल्याला मायेमध्ये, अविद्येमध्ये आपलं कार्य करायचंय, की आपल्याला भगवत सेवेमध्ये जोडलं जायचंय. आणि हे जे स्वातंत्र्य आहे, ते आपल्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक व्यक्तीला प्रदान करण्यात आलेलं आहे, की आपल्याला भगवंतांच्या सेवेमध्ये, भगवंतांच्या स्मरणामध्ये हा क्षण घालवायचा आहे, का भगवंतांच्या विस्मरणामध्ये स्वतंत्रपणे भौतिक प्रकृतीचा उपभोग घेण्याच्या प्रयत्नामध्ये हा क्षण घालवायचा, हा प्रयत्न घालवायचा आहे. तर हे जे स्वातंत्र्य आहे, ते भगवंत कधीही कोणत्याही जीवापासून घेत नाही. प्रत्येक जीवाला ही स्वतंत्रता देण्यात आलेली आहे. आणि भक्ती म्हणजे काय? प्रभूजीच, माताजीच, की आपल्या स्वातंत्र्याचा बरोबर उपयोग करणे. एक छोटं उदाहरण देऊ आपण, की उदाहरणार्थ पाहतो आपण, की कोणत्याही सार्वभौम देशामध्ये, ज्याच्यामध्ये कायद्याचं राज्य आहे, अशा ठिकाणी प्रत्येक नागरिकाला एका विशिष्ट लिमिट, एका विशिष्ट मात्रेपर्यंत स्वातंत्र्य दिलं जातं. उदाहरणार्थ, भारतामध्ये तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये कुठेही प्रवास करू शकता, प्रवेश करू शकता, कुणाला काही बंधन नाहीये. कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही नोकरी, व्यवसाय करू शकता, त्याच्याबद्दल काही बंधन नाहीये. कोणत्याही ठिकाणी तुम्ही घर वगैरे घेऊन स्थायिक होऊ शकता, त्याच्याबद्दल काही बंधन नाहीये. परंतु काही-काही नियमांचं आपल्याला पालन करणं आवश्यक आहे. मी हे नाही म्हणू शकत, की मला स्वतंत्रता आहे कुठेही चालण्या-फिरण्याची, मग मी माझी गाडी घेऊन चुकीच्या दिशेने, म्हणजे रॉंग साइडने ती नेईल आणि मला कुणी काही बोलायला नको. का? आपलं वाहन घेऊन जाण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु ते कशाप्रकारे चालवायला पाहिजे, कोणत्या नियमांना अनुसरून चालवायला पाहिजे, त्याचे पण नियम घालून दिलेले आहेत. आणि जर आपण त्या नियमांचं पालन केलं नाही, तर सरकारच्या अनुसार आपण आपल्या स्वातंत्र्याचा चुकीचा उपयोग केलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला दंड किंवा काही प्रकारची शिक्षा भोगावी जाऊ शकते. अशाच प्रकारे भगवंतांनी पण आपल्या सर्वांना काही प्रमाणामध्ये स्वातंत्र्य या भौतिक जगतामध्ये दिलेलं आहे. पण ज्यावेळेस व्यक्ती त्या स्वातंत्र्याचा चुकीचा वापर करतो, भौतिक प्रकृतीच्या स्वतःच्या उपभोगासाठी भगवंतांपासून विलग होऊन, त्यावेळेस त्या स्वातंत्र्याचा चुकीचा वापर केल्यासारखं आहे. आणि ज्या प्रकारे सरकारने घालून दिलेल्या नियमांचं जर आपण पालन नाही केलं, तर आपण शिक्षेस पात्र ठरतो. त्याच प्रकारे भगवंतांनी पण जे नियम घालून दिलेले आहेत, प्रकृतीचे नियम, द लॉज ऑफ नेचर, ह्या नियमांचं जर आपण पालन नाही केलं, तर आपण पण गुन्हेगार ठरतो किंवा शिक्षेसाठी पात्र ठरतो. कुणाला काही प्रश्न आहे का? प्रभूजीच, माताजीच, हरे कृष्ण, या मुद्द्यावर अवघड आहे का समजण्यासाठी? प्रभूजीच, सगळे शांत शांत आहेत. गणेश कुलकर्णी प्रभू, माताजी, वैष्णवी माताजी, किरण प्रभू, हरे कृष्ण. क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे. आणि इथे सांगितलेलं आहे, जे भगवंत आहेत आणि जीव आहेत, यांची तुलना केलेली आहे भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे, की क्षेत्रज्ञम चापि माम विद्धी, की इथे क्षेत्रज्ञ दोन प्रकारचे. क्षेत्रज्ञ म्हणजे नोअर ऑफ द फील्ड्स. नोअर ऑफ द फील्ड्स म्हणजे मराठीमध्ये आपल्या दिलेल्या जागेचा किंवा क्षेत्राचा ज्ञाता असा व्यक्ती. तर क्षेत्र कोणत्या गोष्टीला सांगितलंय, संबोधलंय भगवद्गीतेमध्ये? शरीराला. शरीराला. खूप छान. की जे सामान्य व्यक्ती आहेत, त्यांना त्यांच्या क्षेत्राचा, म्हणजे त्यांच्या शरीराचा ज्ञाता सांगितलंय. पण खरंच आपण पूर्ण प्रकारे ज्ञाता आहोत का प्रभूजीच, माताजीच, आपल्या शरीराचा? काही प्रमाणात ज्ञाता आहोत. जसं की मी नेहमी उदाहरण देतो, कधी व्यक्ती, आपण काही वेळापूर्वी सकाळचा नाश्ता, ब्रेकफास्ट, प्रसाद घेतलेला असेल, तर ते अन्न कशा प्रकारे शरीरामध्ये पचन होत आहे याचं पूर्ण ज्ञान आहे का आपल्याला? नाही आहे ज्ञान. काही प्रमाणामध्ये आपल्याला ज्ञान आहे, की ठीक आहे, माझी प्रकृती कोणती आहे, माझ्यासाठी काय गोष्टी लागू पडतात, काय गोष्टी माझ्या शरीराला लागू पडत नाहीत. काय
माझ्या योजना आहेत, काय माझे विचार आहेत, काही प्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे. परंतु पूर्ण या क्षेत्राचं ज्ञान आपल्याला नाहीये. परंतु भगवंतांबद्दल काय सांगितलंय? भगवंत हे केवळ त्यांच्या स्वतःच्याच सच्चित आनंद शरीराविषयी ज्ञाता नाहीयेत, तर सर्व क्षेत्रेषु भारत, सर्व क्षेत्रांचे, सर्व जीवांच्या इच्छा, आकांक्षा, योजना यांची त्यांना माहिती आहे, ज्ञाता आहेत. क्षेत्र क्षेत्रज्ञ योर ज्ञानम यत ज्ञानम मतम मम, की भगवंतांचा आणि जीवांमध्ये हा जो फरक आहे, भगवंत हे सर्व क्षेत्रांचे ज्ञाता आणि जीव हा त्याच्या दिलेल्या क्षेत्राचा काही प्रमाणामध्ये ज्ञाता. हे ज्ञान खूप महत्वाचं सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. पुढे जायचं. प्रभूजीच माताजीच हे मुद्दे क्लिअर आहेत की कशा प्रकारे आपल्याला भगवंतांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे. कमी प्रमाणामध्ये का होईना आपल्याला ज्ञाता म्हणून संबोधलेलं आहे, परंतु भगवंत हे सर्व क्षेत्रांचे ज्ञाता आहेत. आणि आपण ज्या वेळेस या दिलेल्या स्वातंत्र्याचा चुकीच्या प्रकारे उपयोग करतो, त्यावेळेस ज्याप्रमाणे आपण सार्वभौम ऑथॉरिटी जे सरकार असतं त्यांच्या दिलेल्या नियमांचा पालन न केल्या ज्याप्रमाणे आपण शिक्षेस पात्र ठरतो, त्याचप्रमाणे भगवंतांनी घालून दिलेल्या नियमांचं पण पालन न केल्यावर आपण शिक्षेसाठी पात्र ठरतो. आणि भगवंतांनी घालून दिलेल्या नियमांना आपण म्हणतो प्रकृतीचे नियम किंवा द लॉज ऑफ नेचर. पुढे जायचं आपण. प्रभूजीच माताजीच. हरे कृष्ण. हो प्रभूजी. हरे कृष्ण. आपल्यापैकी प्रभूजीच माताजीच मी एकदा विचारू का की आपण नियमितपणे भगवद्गीतेचं वाचत आहात का? हरे कृष्ण. हो भगवद्गीता प्रभूजी. हो ना, खूप छान. संजना माताजी, बाकीच्यांबद्दल जर वाचत हो नसाल तर प्रभूजी. मी प्रभूजी. खूप छान. मी सर्वांना विनंती करेन, मी काही दिवसांपूर्वी आत्ता परवा पुण्याला संध्याकाळी येताना एक खूप छान क्लास ऐकत होतो. श्रील प्रभुपादांचे एक शिष्य आहेत, परमपूज्य राधा गोविंद स्वामी महाराज. तर महाराज सांगत होते, खूप आवडलं मला त्यांनी सांगितलेलं उदाहरण. महाराज म्हणाले की रोज सकाळी आपल्या साधनेमध्ये मनुष्याने कशा प्रकारे असलं पाहिजे? मेंढक. मेंढक म्हणजे एका बेडुकासारखे. का बेडुकासारखे का? महाराज सांगत होते की ज्या प्रकारे आकाशामध्ये ढग साठून आल्यावर किंवा ढगांना पाहून बेडूक कसा डराव डराव आवाज करतो, त्याच प्रकारे सकाळची आपली साधना म्हणजे भगवंतांचा नामजप करणं. शक्य तेवढं एवढ्या मोठ्याने तरी कमीत कमी करणं की आपण व्यवस्थित ऐकू शकावं. आणि त्या नामजपांशिवाय आपण भगवंतांच्या अर्च विग्रहांची सेवा वगैरे करतो ती. आणि त्याशिवाय महत्वाचा मुद्दा महाराज सांगत होते की प्रत्येकाने सकाळी शास्त्रांचं जे अध्ययन आहे, काही वेळ आपल्याला जो जमेल आपल्या दिनचर्येमध्ये 15-20 मिनिट, अर्धा तास, 1 तास जो काही आपण काढू शकू, तो शास्त्रांचं नियमितपणे अध्ययन करण्यामध्ये. म्हणजे भगवद्गीतेचा एक अध्याय तुम्ही कव्हर करू शकता किंवा रोज सकाळी काही महत्वाच्या श्लोकांची उजळणी करू शकता. ते श्लोक मोठ्याने म्हणणं आणि त्या श्लोकांचा अर्थ वाचणं, तात्पर्य वाचणं, किंवा आपण बाकीचे जरी काम करत असू, जसे की आपण सकाळी तयार होतो, अंघोळ करतो किंवा माताजींना वेगवेगळ्या प्रकारचे घरातले कामं असतील, स्वयंपाक वगैरे, तर तुम्ही स्वयंपाक करताना भगवद्गीतेचे पाठ केलेले श्लोक लक्षात आणू शकता, म्हणू शकता. किंवा तुम्ही अंघोळ करताना भगवद्गीतेचा एक अध्याय म्हणू शकता. तर महाराज म्हणाले अशा प्रकारे आपल्या तोंडातून नियमितपणे शास्त्राचे जे वेगवेगळे श्लोक आहेत, शास्त्र वचन जे आहेत, ते सकाळ झाली की ज्या प्रकारे ढगांना पाहून बेडूक ओरडतो, त्या प्रकारे आपल्या पण तोंडातून साहजिकच भगवंतांचे जे वचन आहेत भगवद्गीतेतले किंवा भागवतातले, ते नियमित प्रकारे निघायला पाहिजेत. आणि अशा प्रकारे शास्त्राचा जर आपण नियमित अभ्यास करत राहिलो तर आपली पण बुद्धी कशी राहील?
डिस्क्रिशनरी म्हणजे काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे, ही जी विवेक बुद्धी आहे ती आपली खूप व्यवस्थित राहील. म्हणजे अशा व्यक्तीला भ्रम होण्यापासून अशा व्यक्तीची सुरक्षा होईल. क्लिअर आहे प्रभुजीज माताजीज? बेडूकाचं उदाहरण का दिलेलं आहे? हरे हो कृष्ण. हो समजलं हो प्रभूजी. हो हो आणि प्रभूजी. तेच शास्त्र त्याच बेडूकाचं उदाहरण दुसऱ्या संदर्भामध्ये पण देतात. भागवतात सांगितलंय की असा व्यक्ती जो की शास्त्रात दिलेल्या श्लोकांचं, शास्त्रात दिलेल्या उपदेशांचं पालन करत नाही, कधी वाचत नाही, कधी त्या श्लोकांचा अभ्यास करण्यामध्ये प्रयत्न स्वतःचे घालत नाही, अशा व्यक्तीसाठी जीभ ही सांगितली एका बेडुकाच्या डराव करणाऱ्या जिभेसारखी आहे. परंतु त्याच हे बेडुकाचं उदाहरण दुसऱ्या संदर्भामध्ये दिलेलं आहे. अशा बेडुकाच्या डराव करण्याच्या आवाजाने काय होतं? शास्त्र सांगते की जो साप आहे त्याला कळतं की आपलं भक्ष्य कुठे आहे आणि तो बरोबर त्या आवाजाचा माग काढत त्या ठिकाणी जाऊन त्या बेडुकाला गिळंकृत करतो. अशा प्रकारे शास्त्र हे पण सांगतं की आपण जर शास्त्रांच्या अध्ययनामध्ये स्वतःच्या जिभेचा वापर नाही केला, विशेषतः सकाळच्या वेळेला आपला जप, विग्रहांची पूजा वगैरे करून जर शास्त्रांच्या वचनांना आठवण्यासाठी, म्हणण्यासाठी, गाण्यासाठी आपण जर वापर नाही केला, तर ह्या जिभेचा वापर आपण कशासाठी करू? भौतिक गोष्टी वाचण्यासाठी, भौतिक गोष्टींमध्ये रममाण होण्यासाठी. जसं की बहुतांश भौतिकवादी लोक आपण पाहतो सकाळी काय घेऊन बसतात? न्यूजपेपर, वर्तमानपत्र घेऊन बसतात किंवा काही लोक त्याच्याहूनही महान टीव्हीवर न्यूज चॅनल लावून बसतात, सकाळचा वेळ याच्यासाठी वापरतात. म्हणजे या भौतिक गोष्टींचं स्मरण करून, भौतिक गोष्टींना वाचून, बोलून कुणाला आकर्षित करू आपण? कालसर्पाला. जो की कालसर्प म्हणजे काय? आपला जीवनकाळ जो की एका दिवशी सूर्याच्या उगवण्याने आणि त्याच दिवशी सूर्याच्या मावळण्याने प्रत्येक सूर्यास्त आणि सूर्योदयासोबत आपल्या जीवनातला एक दिवस कमी होत आहे. तर अशा प्रकारे असा व्यक्ती जो ह्या जिभेचा उपयोग शास्त्राचे उपदेश स्मरण करण्यासाठी, गाण्यासाठी न करता भौतिक गोष्टी गाण्यासाठी करतो, तो कालसर्पाला एक दिवस जवळ बोलवत आहे. प्रत्येकाला कळाला हा मुद्दा प्रभुजीज माताजीज? दोन्ही उदाहरणामध्ये बेडुकाचं जे स्पष्टीकरण सांगितलेलं आहे. पॉझिटिव्हली शास्त्राचं अध्ययन करण्यामध्ये, श्लोक गाण्यामध्ये आणि निगेटिव्हली जर आपण भौतिक गोष्टींमध्ये जिभेला गुंतवलं तर कसं आपण ते सूर्यास्तासोबत आणि सूर्योदयासोबत मृत्यूच्या एक दिवस समीप जात आहोत, जवळ जात आहोत किंवा आकर्षित करत आहोत, बोलवत आहोत. क्लिअर आहे प्रभुजीज माताजीज? हरे कृष्ण. हो हो प्रभूजी. प्रभूजी. हे उदाहरण उपदेशामृताच्या दुसऱ्या श्लोकामध्ये पण दिलेलं आहे. हो माताजी, करेक्ट. हो. हरे कृष्ण. तर हरे कृष्ण. 3 मिनिट राहिलेले आहेत, तर मला वाटतं थोडासा आपल्याला कमी वेळ राहिलेला आहे पुढचा श्लोक पूर्ण घेण्यासाठी. परंतु या आठवड्यामध्ये, येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण प्रयत्न करू काही दिवस वर्किंग डेजला पण वेळ देण्यासाठी प्रभुजीज माताजीज. कारण पुढच्या म्हणजे शनिवारी माझ्या ऑफिसमध्ये पुन्हा प्रोजेक्टचं गो लाईव्ह आहे, ज्या दिवशी कदाचित आपल्याला भेटणं अवघड होईल शनिवारी. त्याच्यामुळे रतिरूपा माताजी आपण आठवड्यामध्ये 2दा सेशन घेण्याचा प्रयत्न करूया. ओके प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीज माताजीज? ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या हरे सर्व. कृष्ण प्रभूजी. हरे सादर कृष्ण. करतो. दंडवत प्रभूजी. यस प्रभूजी. हा प्रभू. माझं नाव दयाराम आहे. हा मी प्रभू. जालना जिल्ह्याहून आहे. हरे कृष्ण. यस प्रभूजी. आणि प्रश्न असा आहे की माझं मन विचलित झालेलं आहे. प्रपंचामध्ये माझं मन लागत नाही. देवाच्या भक्तीमध्ये मन लागतंय. आणि मी असं स्थळ शोधत आहे, असंच ठिकाण शोधत आहे जिथं सगळं देवांचं नामस्मरण, देवाचीच भक्ती, भगवद्गीता वगैरे सगळं वाचून 24 घंटे झालं म्हणजे तसंच ठिकाण पाहिजे मला. ठीक आहे. 1 मिनिट हा प्रभूजी, एक श्लोक काढ आपण. की सर्वात पहिले आपण हे खूप छान आहे प्रभूजी की आपलं मन
अध्यात्माकडे ओढल्या जात आहे. परंतु आता आम्हाला तुमच्या कुटुंबाबद्दल वगैरे माहिती नाहीये, पण आपण कुटुंबात पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. त्याच्यामुळे आध्यात्मिक जीवनाचं व्यवस्थित प्रकारे पालन करून ज्या गृहस्थ जीवनातील आपल्या जिम्मेदाऱ्या आहेत त्याचं पण व्यवस्थित प्रकारे पालन करणं आवश्यक आहे. आध्यात्मिक जीवनाचा अर्थ हा नाही की आपण आपल्या ज्या घेतलेल्या ज्या जिम्मेदाऱ्या जी कर्तव्य आहेत त्यांना असंच मध्ये आपण सोडू शकत नाही. आपण भगवद्गीतेत पण अर्जुनाचं उदाहरण पाहतो की अर्जुनाने दुसऱ्या अध्यायामध्ये आणि पहिल्या अध्यायामध्ये भगवंतांना 5 वेगवेगळी कारणं सांगितली युद्ध न करण्याची. आणि त्याच्यापैकी एक कारण होतं, अर्जुनाने सांगितलं की मला हे आपल्या आप्तेष्टांना युद्धामध्ये पराभूत करून जे राज्य प्राप्त होणार आहे ते त्यावेळी नकोय. हरे कृष्ण. हा हा बोलू का प्रभूजी? गाडी निवडायला. हरे कृष्ण. तुम्ही बोला. हा तर अर्जुनाने सांगितलं की या आप्तेष्टांना लढून मला स्वर्गाचं जरी ऐश्वर्य प्राप्त झालं, सुख प्राप्त झालं, तरी ते काही मला रुचणारं नाहीये. त्याच्यामुळे मी हे राज्य राहू द्या दुर्योधनाला आणि मी संन्यास घेतो आणि संन्यासाचं जीवन पत्करतो. परंतु भगवंतांनी काय सांगितलं अर्जुनाला? हे अर्जुन, आपण क्षत्रिय धर्माचं पालन करत आहात आणि क्षत्रिय धर्माचं एक कर्तव्य आहे की धर्माच्या रक्षणासाठी स्वतःचे प्राण जरी द्यावे लागले तरी त्या धर्माच्या रक्षणापासून मागे हटायला नको. कारण कौरवांकडून अधर्माचं राज्य चालू आहे. तुमचं कर्तव्य आहे की धर्म स्थापनेसाठी हे युद्ध करणं आवश्यक आहे. आणि तुम्हाला जरी वाटत असेल, भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की तुला जरी वाटत असेल की स्वर्गलोकाचं सुख पण तुला नकोय आणि वैराग्य हे आवडत आहे, परंतु हे समजू नको की तू हे युद्ध सोडून दिलं तर लोक म्हणतील की बघा अर्जुन किती वैरागी आहे की त्यांनी आपल्या राज्याचा त्याग केला आपल्या भावांसाठी म्हणजे दुर्योधन इत्यादी कौरवांसाठी आणि स्वतः वैरागी झाला. लोक म्हणतील की अर्जुन युद्धाला घाबरून पळाला. आणि हे जे अपवचन, हा जो अपमान असेल तो अर्जुनाला भगवंत सांगतात की एका मनुष्यासाठी ज्यांनी मान पाहिलेला आहे, अपमान हा मृत्यूपेक्षाही जास्त अवघड आहे सहन करण्यासाठी. तर सांगण्याचा हेतू हा की ज्या प्रकारे अर्जुनासाठी धर्माच्या स्थापनेसाठी युद्ध करणं हे क्षत्रिय म्हणून त्याचं कर्तव्य होतं, त्याच प्रकारे आपल्यासाठी ज्यांनी गृहस्थ जीवनाचं स्वीकार केलेला आहे आपण मध्येच त्या जिम्मेदाऱ्या टाळू शकत नाही. परंतु इथे हा श्लोक मी स्क्रीनवर दाखवत आहे, याच्यामध्ये चैतन्य महाप्रभू उपाय सुचवत आहेत. आपण एकदा हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करू. ज्ञाने प्रयासम उदपास्य नमंत एव. ज्ञाने प्रयासमुदप्रास्य नमन्य एव. जीवन्ति सन्मुखरितां भवदीयवार्ताम्. जीवन्ति सन्मुखरितां भवदीयवार्ताम्. स्थाने स्थिता श्रुतिगतां तनुवां मनोभिर्. स्थाने स्थिता श्रुतिगतां तनुवां मनोभिः. ये प्रायशो जितोऽपि असितैस्त्रिलोक्याम्. ये प्रायशोषितजितोऽप्यसि लोक्याम्. तर या ठिकाणी चैतन्य महाप्रभू सांगत आहेत थोडक्यामध्ये, स्थाने स्थिता श्रुतिगतां तनुवांग मनोभीर, की व्यक्तीने काय करणं आवश्यक आहे? वर्णाश्रम व्यवस्थेप्रमाणे ज्या कोणत्या स्थितीमध्ये आपण स्थित आहोत, जसं की कोणी ब्रह्मचारी अवस्थेमध्ये स्थित आहे, कोणी गृहस्थ अवस्थेमध्ये, कोणी वानप्रस्थ किंवा संन्यास अवस्थेमध्ये, आणि आपल्यापैकी बहुतांश जण हे गृहस्थ अवस्थेमध्ये स्थित आहेत. त्या ठिकाणी राहून पण आपण आध्यात्मिक जीवनाचं व्यवस्थित प्रकारे पालन करू शकतो. कशा प्रकारे? श्रुतिगतां तनुवांग मनोभीर, भगवंतांबद्दल जे वेगवेगळे
अधिकृत ग्रंथ आहे, जसं की भगवद्गीता आहे, श्रीमद भागवत आहे, यांचं नियमित प्रकारे अध्ययन करून, वाचन करून, अभ्यास करून आणि यांच्याबद्दल नियमित प्रकारे भगवंतांबद्दल ऐकून भगवत भक्तांद्वारे आपण स्थाने स्थिता आहे त्या स्थितीमध्ये आध्यात्मिक जीवनाचं व्यवस्थित प्रकारे पालन करू शकतो. आणि दुसरी गोष्ट की या स्थाने स्थिता स्थितीमध्ये आपल्याला जे काही अडचणीच्या परिस्थिती, जे काही कॅलॅमिटीज म्हणजे दुःख, संकट, चिंता ह्या आपल्याला प्राप्त होतात, त्या आपण समजून घ्यायला पाहिजे की भगवंतांच्या द्वारे, विशेष कृपेद्वारे आपल्या हृदय शुद्धीकरणासाठी दिल्या गेलेल्या आहेत. आणि भगवद्गीता सांगते की मन हे असं आहे की चंचल आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याला वाटतं की आत्ता मी गृहस्थ अवस्थेमध्ये आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या आश्रमातील अवस्था खूप चांगल्या, ब्रह्मचर्य आश्रम असो, संन्यास आश्रम असो, पण मनाला हे कळत नाही की आपण एका ठिकाणी स्थित असताना दुसऱ्या ठिकाणाबद्दल नेहमी चांगलं वाटतं, हे न जाणता की त्या ठिकाणी पण वेगवेगळे चॅलेंजेस, वेगवेगळ्या परीक्षा त्या ठिकाणी पण आहेत. त्याच्यामुळे आहे ते ठिकाण बदलत राहण्यापेक्षा शास्त्रामध्ये काय सांगितलंय, स्थाने स्थिता श्रुतिगताम तनुवांग मनोभीर, की आहे त्या ठिकाणी स्थित राहून त्या कर्तव्यांचं व्यवस्थित प्रकारे पालन करून भगवंतांबद्दल ऐकणे, भगवंतांच्या अधिकृत शास्त्रांचं अध्ययन करणे, भगवंतांचा नामजप करणे. तर तुम्ही निश्चित प्रकारे प्रभूजी घरातल्या जिम्मेदाऱ्यांची काळजी घेऊन पण आध्यात्मिक जीवनाचं व्यवस्थित प्रकारे पालन करू शकता. आणि कदाचित काही अडचणी असतील जरी आपल्या दैनंदिन जीवनातील कर्तव्यांचं पालन करण्यासाठी, तर भगवत भक्तांचे नियमित संग केल्याने, भगवंतांबद्दल नियमित ऐकल्याने आणि त्यांच्याशी पण आदान प्रदान केल्याने भगवत भक्तांबद्दल ह्या पण गोष्टी क्लिअर होतील की त्या काही अडचणींचा आपण मुकाबला कशा प्रकारे करू शकतो. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा, काय करायचंय, स्थाने स्थिता म्हणजे प्री मॅच्युअरली म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतो आपण, आपल्या परिपूर्ण मॅच्युअर म्हणजे पक्व अवस्था प्राप्त होईपर्यंत अशाच जिम्मेदाऱ्या सोडवायच्या नाहीयेत प्रभूजी. ठीक आहे, तर खूप छान आहे, तुमचं अध्यात्मामध्ये मन लागत आहे. परंतु एकच विनंती की ह्या आध्यात्मिक जीवनाचं पालन घरातल्या जिम्मेदाऱ्यांचं पालन करण्यासोबत करायच्यात आपल्याला. ठीक आहे प्रभूजी, हरे कृष्ण. ठीक आहे प्रभूजी, बरोबर आहे. पण बघा, माझ्या घरामध्ये आम्ही 3 भाऊ आहेत. मी सगळ्यात छोटा आहे आणि बाकी सगळी जिम्मेदारी मी दोन्ही मोठ्या भाऊंना दिलेली आहे आणि त्यांनी जिम्मेदारी स्वीकार केलेली आहे. आणि माझं लहानपणापासून आध्यात्मिक मध्येच मन लागत होतं. चांगलं आहे प्रभूजी, काही हरकत नाही. मग तुमच्या बाकीच्या जर काही जिम्मेदाऱ्या नसतील गृहस्थीच्या, तुमचं कुटुंब आहे प्रभूजी? नाही हरे कृष्ण. अच्छा, मग ठीक. नाही हा प्रभूजी, मी हा अनमॅरिड आहे आणि हा पहिल्यापासूनच मी ब्रह्मचर्याचं पालन करतोय. मग छान आहे, काही हरकत नाही. म्हणजे जर तुम्ही बाकीच्या जर प्रेमदास महाराज, प्रेमानंद, हरे कृष्ण, हरे कृष्ण. हा, आपण नाव नको घ्यायचं प्रभूजी. हा, तर चांगलं आहे. प्रभूजी, हा बोला. प्रेमानंद महाराजांमुळे माझ्या जीवनामध्ये खूप सुधार झालेला आहे. अच्छा अच्छा. नाही, प्रेमानंद महाराजांमुळे माझ्या जीवनामध्ये खूप सुधार झालेले आहे. त्यांनी एक वाक्य माझ्या आणि चांगली गोष्ट आहे प्रभूजी. तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी पालन करतोय. अच्छा. आणि तुम्ही जप पण करत आहात रोज? ओके. तुम्ही जप करतात रोज प्रभूजी? हो, 2 माळा जप. हा, तर 2 माळा जप करतोय प्रभूजी. चांगलं. तर बाकीच्या काही जिम्मेदाऱ्या नाहीये, तर तुम्ही हळूहळू ह्या वाढवू शकता प्रभूजी. आणि तुमच्याकडे भगवद्गीता आहे? भगवद्गीता जशी आहे तशी? हो, आहे प्रभूजी. हा, हो, तर आहे. ती पण रोज, जसं आपण त्या बेडूकाचं उदाहरण दिलं ना, की आपण भगवत भक्तांनी रोज सकाळी काय करायला पाहिजे, बेडूक ज्या प्रकारे आकाशातील ढगांना पाहून लगेच त्याच्या तोंडातून डराव आवाज सुरू होतो, त्याच प्रकारे सकाळ झाली की भक्तांच्या पण तोंडातून जे शास्त्राचे श्लोक आहेत त्यांचं आपण नियमितप्रमाणे उच्चारण करायला पाहिजे, स्मरण करायला पाहिजे. तर तुम्ही भगवद्गीतेतील रतिरूपा माताजी, तुमच्याकडे PDF आहे का महत्वाच्या श्लोकांचं भगवद्गीतेच्या? हो 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 हा हो हा प्रभूजी. तर हो हा, प्रभूजी. तर कृपया ते ग्रुपवर पण शेअर करा
आणि नियमितपणे त्याची उजळणी करण्याची सगळ्यांनी सवय लावणं खूप चांगलं आहे प्रभूजीच माताजी. खूप सोपं आहे. येस. उदाहरणार्थ झोपताना तुम्ही तुमच्या मुलांसोबत ते पीडीएफचं प्रिंटआउट घेऊन झोपताना ते रोज वाचण्याचा प्रयत्न, जास्त वेळ नाही लागत, 10 ते 12 मिनिट लागतील पूर्ण महत्वाचे इवन 100 श्लोक पण कव्हर करण्यासाठी. खूप जास्त वेळ नाही लागत. पण नियमितपणे जर आपण त्यांची उजळणी करत राहिलो तर इट विल बिकम अवर सेकंड नेचर. आपलं ते स्वभाव बनेल की आपल्याला झोपेत पण कोणी विचारलं तरी आपल्याला श्लोक सांगता येतील. अशा प्रकारे त्याची रोज उजळणी करणं खूप चांगलं. आणि अशा प्रकारे भगवंतांचं स्मरण जर करत राहिलो तर मृत्यूच्या वेळी पण निश्चित आपल्याला भगवंत त्यांची स्मृती प्रदान करतील आणि भगवत धामामध्ये जाण्यासाठी मदत होईल. ज्या प्रकारे इथे ब्रह्माजी सांगत आहेत की अशा सर्व नियमांचं पालन करणारे जे व्यक्ती आहेत आणि जे ह्या व्रतांचं पालन करणारे व्यक्ती भौतिक जगापासून जे विरक्त आहेत ते काय होतील? त्रिपाद विभूती, आध्यात्मिक जीवनाकडे, आध्यात्मिक जगताला प्राप्त होण्यासाठी ते पात्र होतील. तर आपण इथे थांबू प्रभूजी माताजी. प्रभूजी आता आपण बोलत होतं, नाव काय प्रभूजी आपलं? हरे कृष्ण. दयाराम प्रभूजी. दयाराम. हरे कृष्ण दयाराम. प्रभू. माझं नाव दयाराम आहे. अच्छा, धन्यवाद. नाव पण खूप सुंदर आहे आपल्या नावामध्ये. धन्यवाद प्रभूजी. राम आहे. हरे कृष्ण, हरे कृष्ण. आपण हो. जॉईन करत जा प्रभूजी नेहमी. हरे कृष्ण. तर खूप खूप धन्यवाद सर्वांचा. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. वामच्या कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण कृष्ण. प्रभू. सादर प्रणाम प्रभू. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण धन्यवाद प्रभू. प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद.